आज आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आणि त्यांच्यासोबत इतर काही खासदार मंडळी ही भाजपवासी झाली. भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर मला आठवण आली ती मनमोहन सिंगांची. मनमोहन सिंगांची आठवण का यावी, मनमोहन सिंगांच्या आज ह्या पक्षप्रवेशानंतर का आठवण यावी, तर ती आठवण नेहमीच कुठलाही पक्षप्रवेश विरोधी पक्षातल्या लोकांचा झाला तर ती आठवण येतेच, पण आज प्रकर्षाने आली. राघव चड्ढा हे भाजपवासी होणार हे जवळपास निश्चित झालेलंच होतं, लोकांच्या मनातच होतं आणि ते आज झालं. त्यामध्ये फार काही शॉक बसण्यासारखं नव्हतं, पण त्यांच्यासोबत जे खासदार गेले ते शॉकिंग होतं लोकांसाठी. आणि आज तसा प्रकार तो घडला. अजूनही ती बातमी सगळीकडे चर्चेत आहे. 2014 पासून जर तुम्ही बघाल तर 2014 पासून भाजप किंवा जी UPA होती, पूर्वीची जी UPA युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीचं जे सरकार होतं 2014 साली सत्तेत, त्यातलेच काही लोक आज भाजपच्या मंत्रिमंडळात दिसत आहेत. महाराष्ट्र असू दे किंवा संपूर्ण देशभरात हेच लोक आजही राज्यकर्ते आहेत, आजही मंत्री आहेत, आजही आमदार आहेत, आजही खासदार आहेत. यांच्या नावामागचा किंवा पुढचा जो काही पक्ष असतो तो बदललेला आहे. असं म्हटलं जातं की राजकारणात व्यक्तीला आयडिओलॉजी असते किंवा विचारधारा असते, पण तसा काही प्रकार 2014 नंतर उरलेला आहे असं दिसत नाही. जो भाजपच्या विरोधात अगदी दंड थोपटून लढलेला आहे तो सुद्धा आज भाजपमध्ये आहे आणि भाजपमध्ये तो पक्षप्रवेश करून घेतलेला आहे त्या लोकांचा आणि ते तिकडे जाऊन सत्ता उपभोगत आहेत. किंवा काही लोक विकास कामासाठी तिकडे जातात तर ते तिकडे राहून जनसेवा करत आहेत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा इतर काही विरोधी पक्ष, भाजपचे जे विरोधी पक्ष होते त्यांच्यातून फुटून जाऊन भाजपमध्ये जाऊन जनतेची सेवा करण्याची ओढ असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. तर असे पक्षप्रवेश भरपूर झालेले आहेत. मग आता यात मनमोहन सिंगांची आठवण येण्यासारखं काय आहे, तर 2014 पर्यंत मनमोहन सिंगांचं सरकार होतं. डॉक्टर मनमोहन सिंग हे अतिशय शालीन, शांत, सुसंस्कृत व्यक्तिमत्व. त्यावेळी महाराष्ट्रातील एक भाजपचा बडा नेता नाराज होता भाजपमध्ये आणि त्याला काँग्रेसमध्ये यायचं होतं. तर ते नेते बडे असल्यामुळं त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये जवळपास निश्चित झालेला होता. त्यांच्यासोबत 5 आमदार होते आणि त्यांचा दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होणार होता आणि त्याची बातमी थोड्या वेळात सर्व माध्यमांच्या समोर येणार होती. तेवढ्यात ही खबर डॉक्टर मनमोहन सिंगांच्यापर्यंत पोचली. मनमोहन सिंगांच्यापर्यंत ही खबर पोचल्यानंतर त्यांनी तिथं फोन केला आणि सांगितलं की हा पक्षप्रवेश घेतलेला माझ्या कारकिर्दीत मला चालणार नाही आणि त्यामुळे हा पक्षप्रवेश रद्द करण्यात यावा, असा त्यांनी स्पष्ट इशारा किंवा संदेश दिला आणि सांगितलं की माझ्या कारकिर्दीत समोरचा विरोधी पक्ष आहे त्याला मी त्यांचा प्रवेश करून घेणं किंवा आमच्या पक्षात त्यांचा पक्ष फोडणे हे माझ्या तत्वात बसणार नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश होता तो रद्द झाला. घणघणीत 5 आमदार मिळत असते काँग्रेसला, परंतु मनमोहन सिंगांनी अजिबात हा पक्षप्रवेश होऊ दिला नाही. त्यामुळे ते जे भाजपमधून येणारे नेते होते, बडे नेते महाराष्ट्रातीलच होते विशेष म्हणजे, त्यांचा पक्षप्रवेश थांबला आणि कुठंतरी मनमोहन सिंगांनी एक आदर्श घालून दिला की आपण सत्तेत आहोत आणि समोरच्या विरोधी पक्षातील लोक फोडून आपल्याकडे घेणे ही प्रथा काही बरोबर नाही, हे मनमोहन सिंगांची वाक्य होती त्या काळात. आणि आज जर आपण पाहिलो तर जवळपास असा कुठला पक्ष उरला नसेल, म्हणजे जर कुठला उरला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की कुठला पक्ष उरला आहे का की ज्यातील नेता किंवा ज्यातील माणूस फुटून भाजपमध्ये गेला नाही. जवळपास सगळ्याच पक्षातील लोकांचे प्रवेश भाजपने करून घेतलेले आहेत. एक काळ मनमोहन सिंगांचाही होता, एक काळ आजचाही आहे. दोन्ही काळातील फरक बघा किती आहे. डॉक्टर मनमोहन सिंग किती उदार अंतःकरणाचे असतील किंवा किती आदर्शवादी राजकारण त्यांचं होतं त्याची आठवण नेहमी राहील.
माणूस असताना त्याची आपल्याला फार किंमत नसते, परंतु माणूस गेल्यानंतर, त्याची कारकीर्द संपल्यानंतर, तो ह्या जगात हयात नसल्यानंतरच त्याची आठवण येते किंवा त्याची महती कळते. आणि तसा प्रकार मनमोहन सिंगांच्या बाबतीत होताना दिसतोय वारंवार. हे काही वेगळं सांगायला नको. तुम्हाला हा बडा नेता कोण माहीत आहे का? आणि यांच्यासोबत जे प्रवेश करणार होते ते 5 आमदार कोण होते हे माहीत आहे का? तुम्हाला एक हिंट म्हणून सांगतो की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुद्धा ह्या प्रकरणाचा खुलासा केलेला होता. तुम्हाला कोण हा बडा महाराष्ट्रातील भाजपचा नेता होता त्याबद्दल काही क्लू असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.